महादेव डाबेरावचं घर हं? नमस्कार, मी डॉक्टर निलेश पागदुने. आज आपण आलो आहोत अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द या गावात. दिग्रस हे गाव सोपीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी जसं प्रसिद्ध आहे तसंच ते आणखी एका कलेसाठी देखील प्रसिद्ध आहे. ही कला आहे वाघरी भाषा जोपासणाऱ्या टाकणकर समाजाची, आणि त्यांनी जे आपलं पारंपरिक एक वाद्य जोपासले, नाम हे लुप्त होत चाललेलं, नामशेष होत चाललेलं एक वाद्य आहे. याला घुंगस असं म्हणतात, आणि या घुंगसावर सादर होणारे प्रसंग वाघरी बोलीतील ते आज आपण जाणून घेणार आहोत. ही बोली जाणून घेणार आहोत, वाद्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, आणि एकूणच या वाद्यावर जे प्रसंग गायले जातात, जी देवाची भक्ती केली जाते, त्याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत श्री महादेव डाबेराव आणि त्यांचे सहकारी. आपण बोलूयात महादेव भाऊशी. मला सांगा की हे वाद्य बनवतात कसं? हे शिशमच्या झाडापासून किंवा भिंगेच्या झाडापासून बनलेलं वाद्य आहे फळाचं. हे पाहिजे सरासरी 1.25 ते 1.5 फूट असते. पण हे असं हे लहान बनवलं म्हणजे हे आम्ही गावोगावी ज्यावेळेस आम्ही गावोगावी म्हणजे जागर पाळसाठी आमची गल्ली पुढे जातात, त्यासाठी हे लहान बनवलं. त्याच्यापेक्षा मोठी खुर्ची आहे, युट्यूब पाहिजे मोठाले. तरी शिसमच्या याच्यामध्ये याले अशी पायरी करून शिसमची याले घोरपडचा कातळ बसवला जाते. याच्या मधोमध खालून मधून घोरपडचं हे करून हे आवरण करतात. याच्या अंदर एक आपलं छद्र ठेवतात. छद्र ठेवून त्याच्यात पहिले ताता असत. ताता म्हणजे अशी आपल्या हरणाची, त्याला आमच्या भाषेत वाघरी भाषेत चिकारी म्हणतात त्याला. आमच्या वाघरी भाषेत चिकारी तात. तर दात म्हणजे त्याची आपली धोंडशी पायाची ते बसत असत. पण आता ते शिकार बंद झाल्यामुळे आम्ही या वाद्याला दोरी लावतो. ही घोंडशीर जी आहे त्याला तात म्हणतात. म्हणजे हे शिसमचं खोड आहे. शिसमच्या खोडावर हे 1.25 ते 1.5 फुटाची यापेक्षा मोठी देखील असते. आणि घोरपड नावाचा जो आपल्याकडे एक सरपटणारा प्राणी आहे त्याचं कातड याला लावलं जाते, आणि त्याच्या आधारे ही एक मूठ आहे, एक बांबूची बनवलेली आहे ते. तर जे प्रसंग गायले जातात किंवा जे जागर केला जातो तो कसा असतो वाघरी भाषेतील ते जाणून घेऊ. ते आपल्यासमोर सादर होतोय एक प्रसंग. याला घोडी म्हणतात. हे एलातरच्या मुळीपासून बनवलेलं एक म्हणजे एलातर जे झाड आहे त्याची मुळी आणतात, आणि ते असं हे बनवून मुळत नाही त्यासाठी हे एलारची मुळी वापरतात. याला घोडी म्हणतात. वाजवायचं आहे. असे प्रसंग जे आहेत ते या वाद्यावर गायले जातात. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल की याला हे नाव कसं आणि का पडलं. तर तो जो एक नाद आपण या वाद्याचा लक्षात जर घेतला आणि त्याचं नाव जर लक्षात घेतलं घुंगस, तर प्रत्येक वेळी तो शब्द जर आपल्या मनात आपण ठेवला तर त्याचा जो नाद तयार होतो तो त्या शब्दाप्रमाणे आपल्याला जाणवायला येतो. आपण आणखी एकदा त्याचं प्रॅक्टिकल पाहूया. या वाद्याचं जे नाव आहे घुंगस, हा शब्द तुम्ही मनात घ्या, आणि आता ते जे वाजते तर ते केवळ तितका शब्द तुमच्या मनात ठेवा, त्याचा नाद जो आहे त्या शब्दासारखा तुम्हाला ऐकायला. या वाद्याच्या साह्याने जे वेगवेगळे प्रसंग गायले जातात, असे एकूण किती प्रसंग आहेत? हे पुन्हा 33 प्रसंग. 33 प्रसंगामधून काही गाव झालेले आहेत. सध्या 18-19 प्रसंग तुम्ही म्हणता. या प्रत्येक प्रसंगात काय आहे? समजा प्रत्येक प्रसंगात देवीची स्तुती आहे, किंवा जे भक्त आहेत देवीचे झालेले त्यांनी भक्त केलेली भक्ती आहे. बरं, मग देवी राक्षस असं काही युद्ध आहे का त्याच्यात? नाही, देवी राक्षस नाहीच, फक्त एकच प्रसंग आहे ईश्वरा पार्वती, त्याच्यातच आहे फक्त देवी राक्षस. बाकीचं भक्तीच आहे. कशी प्रसन्न झाली, त्या भक्तानं काय केलं, त्या देवीनं त्यासाठी काय केलं, हे सर्व प्रसंग घडलेले यात तुम्ही गायतो. आणि आमचा प्रवास जो 6 मोगे 7 खान ते गुजरातला पासून निघाला असा प्रसंग आहे. तो प्रवास कसा झाला, कुठे आले, कुठे थांबले, कुठून कोण्या दिवशी कुठे आले, अवध्याला किती वर्ष थांबले, अवध्याहून कशा चांगले मला गणावल्या, या 3-4 जिल्ह्यात कसे काय प्रकट झाली,
सर्व ते गळल्यामुळं मुखी म्हणजे लेखी स्वरूपात आमचं काहीच काहीच नाही. मुखी स्वरूपात आणलेली आमच्यापर्यंत हे पत्ता आहे. हे मौखिक वाङ्मयातून या पिढीपर्यंत आलेले जे काही साहित्य आहे ते साहित्य आहे की एकूणच या एकूण जमातीचा प्रवास कसा आहे, हे कुठून लोक आले, कुठे गेले आणि इकडे कसे स्थायिक झाले, हा सगळा प्रवास मौखिक वाङ्मयातून सांगितला जातो. महादेव ढाबेराव ही कला आणि त्यांचे सहकारी ही कला जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न हा वाखाणण्या जोगा आहे. विशेष म्हणजे आपण आजकाल पाहतो की जे पारंपरिक वाद्य आहेत हे मूळ त्यांची जी चालत आलेली परंपरा आहे ही थोडी बहुत त्याला कुठेतरी त्याच्या उजवी किंवा डाव्या बाजूकडे झुकलेले आपल्याला दिसतात. कारण हे ज्या पद्धतीने त्यांनी वाजवलं हे जसं पिढी दर पिढी चालत आलेलं आहे, हे असंच वाद्य वाजवलं जाते. यावर एखादा कलाकार स्वतःचं ऍडिशन करून वेगळं काहीतरी त्यात, जसं आता वेगवेगळं वाद्य आपण वाजवतो किंवा वेगळ्या चाली बांधतो, तर ते तसं न बांधता जी पारंपरिक आणि ओरिजिनल अस्सल चाल आहे त्या एकाच चालीवर हे सगळं ते करत असतात. यात त्यांनी नव्या पिढीनुसार कुठलंच ऍडिशन केलेलं नाही असे ते सांगतात. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही पाहत असाल सगळी तरुण मंडळी आहे, हे वेगवेगळ्या ठिकाणी अशा जागरणासाठी जात असतात आणि यांना जागरे असं म्हणतात. तुमची यात्रा कोणती असते आणि कधी असते? यात्रा आता अवध्याला चालू झालेली आहे 1989 पासून. त्याच्या अगोदर आमची यात्रा नव्हती. आमची यात्रा चालू व्हायच्या मग कारण असं आहे की जे आम्ही अवध्यावरून सर्व या चांदीमौली जे गाव आहे, आमच्या चांदीमौली असतात की आम्हाला युरिकर म्हणतात. आम्ही या गावातले युरिकरमधून आम्ही इकडे आलो. कोणी कुकडे गेलं, कोणी कुकडे गेलं. कुठे वैती वसाडी आहे, आपली अंबाशी चव्हाणची चांदीमौली, अशा वर्णा डिवठाणा राठोळ चांदीमौली, अशा चांदीमौल्या अवध्यावरून घेऊन आल्या. म्हणून ते मेन ठिकाण म्हणून आपण फुटलो म्हणून तरी आता यात्रा भरती म्हणजे 20-25 वर्ष. अवधा नांदुऱ्या जवळ निंबाच्या जवळ अवध्याले 7 मुलाच्या 7 मावले स्थापना केल्या आहेत. होत्या पहिल्या काळात. आता नाही ते एकच आता मावली. जत्रा भरते त्याची. आता जत्रा भरते. दिवशी रात्री रातभर जत्रा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी यांचे जे 7 कुळ आहेत, अवधा नावाचं गाव आहे नांदुरा जवळ, तर तिथे हे सर्व आजूबाजूच्या परिसरातील या दोन्ही तिन्ही जिल्ह्यात जे काही लोक असतील ते तिथे एकत्र येतात. तिथे मोठा उत्सव होतो आणि ही या गेल्या 25-30 वर्षात ही यात्रा जी आहे ती सुरू झाली आहे. आता एकूण तुमची किती लोकांची टीम आहे? भजनाची का भजना आमची 7-8 लोकांची टीम असते. मग असेच त्याचे शिकले पाहिजे जे आहे ते चालते. म्हातारी कंपाऊंड म्हणजे शिकले पाहिजे, समोरच्या पिढीपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. त्याच्या एखादा वाघरी भाषेचा नमुना सांगा आपल्याला. म्हणजे आमची वागरी भाषा म्हणजे आता हे मामात हे मामात आम्ही मराठीत मामे म्हणतो, आम्ही याला मामेच म्हणतो. मामेज हे मारे मामेच तायरी, मी हिनो भानेच तायरी भानेच तायरी, अशी आमची वागरी भाषा आहे. आता प्रसंगात विष्णू म्हणतात तर प्रसंग तर म्हणजे जे प्रसंग आहे ते आमची वागरी भाषेत आणि मराठीत. आता मराठीत तुम्ही समजा आम्हाला विचारलं म्हणून आम्ही तुम्हाला मराठी सांगतो, पण हे प्रसंग आमचे मराठीत बोलल्या जात नाही. फक्त मराठीत काही संबंध नाही, काहीच येत नाही. बिना वाद्याचा एक प्रसंग थोडासा मोठ्या आवाजात म्हणतो. हा, अग्नी माहिती जन्मलो लदो भुजो पळायन उभी रे, म्हणजे अग्नीतून जन्मलो भुजो पळायन म्हणजे उभी राहिली. अंगमाय अंगार झाली, हाय ती इथे जोवा लागली, म्हणजे अंगात अग्नीतून जन्म घेतल्यानं त्याच्या अंगात अंगार झाली आणि इकडे तिकडे पाहू लागली. नजर समरावती पर पडी, समरावती पर मारीकडे सगळा समरावती चालली गई. धोलो पटाव पेरलं तो, म्हणजे तटून नजर ती इकडे तिकडे पाहिल्यानंतर ती नजर समरावती पर नदीवर पडली. नदीवर गेली आणि आंघोळ केली. धोलो पटाव पेरलं तो. धोलो म्हणजे पांढरं, धोलो म्हणजे पांढरं पटाव पेरलं होतं. अंगमाय बुट्टांनी कासली लागली त्याची, कासली म्हणजे चोळी, अंगात चोळी घातली. भागोभाग मोती लगाळी मात मुकुट खोशील होतो. अगोबा मोती लागळे आणि मात मुकुट खोशील म्हणून पुराण सुद्धा लागली. मृतलोक माहिती स्वर्गलोक माहिती चाली गई, म्हणजे मृतलोक मातून स्वर्गलोक माहिती गेला. आणि दादाजी ना खामो मृतलोक माहिती स्वर्गलोक जाईन, दादाजी ना खामो उभी राहील. दादाजी बाईना हात खायो उच्च शिवासे बेकांजवळ, म्हणजे दादाजी समोर उभी राहिल्यानंतर तिच्या भावाने तिचा हात धरला आणि तिच्या शिवासा बसवलं. दादाजी बोलवा लागले, बाई किनाळी आऊ करी. मारी वळखान बोलवा देख दादाजी तू मोठो थायरो मी मोठी थायरो, म्हणजे दादाजीला ते देवी म्हणे की बा तू मोठास का मी मोठा. दादाजी 3 लोक करतो होतो. दादाजी रहीन बोलवा लागले, बाई तू मोठी थायरी पसंत टाकेल. दादाजी म्हणे बा तू बा मोठी आहेस माझ्यापेक्षा आहे, पण डागाळेला आहेस, त्याच्यामध्ये रागड आहेस. डागाळेल म्हणजे मारा वळेखाली रीख आहे, म्हणजे ते काय ना बाजू स्वर्ग लोक माहिती मिळतं लोक माहिती आहे. डबल वरून खाली चाललेली, खाली 3 ताड रुंदी 4 ताड उंची झाली, म्हणजे 3 ताड रुंदी म्हणजे 3 कोस रुंदी 4 कोस उंची झाली. एका तळाचे पोस्ट असा तर म्हणतात 12 कोकणा डगला लागते झाली. 12 कोकणे म्हणजे फॉलोअर लागतात चालली. झिंजुळ्याना घाट खुऱ्याळ मरट ठेवली. झिंजुळा एक सुंदर जंगल झिंजुळा नावाचं, तिथे खुऱ्याळ मराठी नावाचे 2 देवी आहेत, दोघे बहिणी आहेत. म्हणजे खुऱ्याळ मराठी बोलवा लागली, देख बाई किनाळी आऊ करते. मारी पसंतीनं हात रुमाल हात गोळा बांधे, रुमाला हात गळबळ उठाने खेळतात आले.
आपली बाई निवडली बा म्हणून ते गळबळ लोटा खेळत होते. त्या गळबळ लोटा खेळता चाली त्या यांना म्हणला आता मारी मराठी त्या वळखात ती बोलवा लागली एक बाई किनाळी आऊ करी मारी गलबाजी बोलवा लागली देख मी स्वर्गलोक माय गई होती स्वर्गलोक माय गई त्या दादाजी म्हण ढाकाळी येईल काही बहुत खोटी मारी बोल खुशी बोल मारे म्हणजे बॉम्बे तो कुठलंच बोलला पसंत ते एक फुऱ्याळ बोलवा लागली देख बाई तू आमारची मोठी सायरी पसंत दादाजी मोठी थावणं चाली गई असं ते वचन बांधी लाख्या 14 भवना रस्ता चाले 14 भवना रस्ता शिल लागेल ती शिल म्हणजे गोटा मोठा गोटा शिल म्हणजे गोटा होता 14 भवना रस्ता एक शिल लागेल होती मारी वळेकंठ मराठी बोलावं लागली देख बाई हा शिल उलटायला मारा मराठी आहे डाव्या पगना ठोकर ती शिल उलटायला डाव्या पगडी ठोकर मारली गोटा बाजूने केला रस्ता मग काय केला पसंत 3 बैला 14 भवना रस्ता आगाळा चाले त्या रस्तामा इचुंगाय निखाण होती अख्खा इचुंगाय म्हणजे सर्व इचुंगाय होत्या रस्त्यात पसंत मारा वळेखाने आपल्या कुरियाळी बोली या इचुंगाला फुल करला तिनं फुकळलं मारे इचुंगाने फुल खाय पसंत आगाळा चाल्या पण त्या बगीच्या माय गुजरातन फुल तोडरे होती म्हणजे त्या बगीच्यात एका ते गुजरात नावाची देवी फुलं तोडत आहे पासून ते गुजरातन या 3 महिन्यात जोयानं बाजत ते नागती सीतामाताना कणत जाई त्या सीतामाते बोलवा लागली देख बाई आपला घर उच्चा घरना पाहुणा आहे असं तिनं 3 शेच कर्यापरती शेच लागेल सजीव कर्या पसंत या 3 महिन्यात त्याचा गाय तिनं आणला म्हणला खाया पसंत 3 शेत तिनं बेकाळे देता थोडा पूजा केली लहान बहिणी होत्या ना त्या मोठ्या बहिणी आल्या तर त्याचा आदर भाव केला गेला घरी आणून पसंत मारी वळेखांच्या शेतामध्ये बोलावं लागली देख बाई तू आम्हाला खेळतात दादाजी मन खुशी बोल मारे पसंत सीतामाता मारा वळेखांची बोला देख बाई मी तारा केकडा आई पसंत त्याचा गणती वापस आवणारी नाही म्हणजे मी पण तुझ्यासोबत येत होती की पण तठून मी वापस येणार नाही दादाजी येत होतो तर मी तरीच चालली पसंत एक पासाळ एक नाकल्या या जे गुजरातन होती पासल ते पासल ती म्हणजे मागं त्याच्या चालत होती या 3-4 बहिणीच्या पसंत वळेखाने पासल जोई त्या गुजरातने चुकीनाळी आईली मी तुम्हाला पासल आई पसंत मारी खुर्याळ त्या खुर्याळ मराठीच्या गुजरातने बोले देख आम्हाला पासल मत आहो त्या चव्हाणा घर तुन गुजरातन कन बोलकस आणि राठोडला घर मेमाय काही म्हणजे त्यावेळेपासून गुजरातन हे चव्हाणच्या घरात गेली म्हणजे आमच्या घरात 7 कुळात 7 देवी आहेत प्रत्येक कुळात वेगवेगळी देवी आहे आणि मग राठोडच्या घरात मेमाय नाव आहे म्हणजे एका दिवस 2 नाव आहे पसंत ते दादाजी ना उपर चाली काय पसंत दादाजी घडीपोर करे त्या ड्रेसना डाकणार आहे म्हणजे डाकणार म्हणजे बाबा मोठमोठे 11 रूप झाले त्याच्यात फिरू लागले दादाजी घडी आता सीतामाता तिनं जाईल तिनं डागलं गाळे तिनं डागेल काही सीतामाता आताही देवी येतात आपली बाया आठ जातात तशी डाकते त्याच्या अंगावर म्हणजे आमचा प्रसंग आहे मित्र आपण पाहिलं की लोकसाहित्यात जे प्रसंग सांगितले जातात थोडे अतिरंजित जरी असले अतिशयोक्तीपूर्ण जरी असले तरी त्यात एक श्रद्धेचा एक फार मोठा भाग असतो आणि त्रिभुवन जसं आता देवीचं वर्णन करताना सांगितलं त्यांनी किती आडवी किती होती उभी किती उंची किती होती हे प्रत्यक्षात जरी नसेल तरी लोकसाहित्याचा हा एक भागच आहे की त्याच्यात थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन असतं आणि त्यातून एक वेगळा इतिहास त्या कुळाचा असेल त्या दैवताचा असेल किंवा त्या जमातीचा असेल हा आपल्यासमोर उलगडला जातो. महादेव डाबेराव आणि त्यांची संपूर्ण चमू आपलं परंपरागत वाद्य आणि त्यात सांगितलेलं परंपरागत लोकसाहित्य हे जपण्याचा प्रयत्न करतात. खरं तर एक कौतुकास्पद गोष्ट आहे. आज जिथे तंत्रज्ञान आपल्यावर हावी झालाय किंवा आपण तंत्रज्ञानाच्या साह्याने वागतो आणि वावरतो आहोत त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की हा फार मोठा आशेचा किरण आहे आणि हे वाद्य ही कला ही पुढच्या पिढ्यांपर्यंत अशीच अविरत चालत राहू याचा आपण त्यांना सदिच्छा देऊ. आपण सर्वांचा परिचय जाणून घेऊया. माझं नाव महादेव घुमराडागर तालुका जिल्हा. माझं नाव विजयसिंग किसन सोळंकी वाटी घुमराडागर विकास देशमुख नवल महादेव दाबेला गुलाब दाबेला शंभू कुवारे किसन सोळंके ही संपूर्ण चमू वेगवेगळ्या ठिकाणी जात असते आपली सेवा देत असते. आपण घुंगस या वाद्याबद्दल इथे जाणून घेतलं. अशाच प्रकारची नवनवीन वाद्य असतील नवनव्या प्रथा परंपरा असतील याबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच भेट देत राहा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून आम्हाला कमेंट करून सांगा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर देखील करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या आणि नवीन माहितीसह.
तोपर्यंत बघत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश.